गौरेश 96 दीस जाले 96 डेज आणि अजूनपासून तुमकां हांगासर ताकाय मेळोंक ना कोणा कडच्यान. तर तुका कितें म्हणपाचें? मेन म्हणजे आमकां 96 दीस जे आहा पळय ते प्रत्येक बायलांक जाणट्याक आणि जे जे लोक हांगासर आमकां एक्टिविस्ट सपोर्टर करून गेले तांकां प्रत्येकाक खबर आहा की एक एक दीस कसो काडलेलो आहा लोकांनी हांगासर आणि फुडचे जे दीस आहा ते कशे कितें वयतले. मेन म्हणजे सरकाराची तेंची तोखणाय करपाची का तांकां गायी घालपाचें तें आमकां कळना. मेन म्हणजे अजून सरकाराक ह्या मुद्द्यान दखल घालप का ना हे अजून समजना का, ह्यो एक मुद्दो आहा. दुसरी गजाल म्हणजे आमची जी गांवांची जी पंचायत आहा प्रत्येक मिटिंगेक ती आतां तेंची प्रत्येक मिटींग जी आसता तांकां खबर आहा की हांगासर एज्युटेशन आहा. एक 200 मिटराक गेले का हांगासर आमची ग्रामपंचायत सगळे पंच मेंबर थंयसर येता. तांकां खबर आहा, पंचायत बॉडीक खबर आहा की हांगासर एज्युटेशन चालू आहा. हांगासर लोक प्रोटेस्टाक भरला येदो व्हडलो प्रोजेक्ट हांगासर येता आणि त्या प्रोजेक्ट हाडपा खातीर आमची पंचायत फूल जबाबदार आहा. ह्या पंचायतीकूच खबर आहा, पंचायत बॉडीकूच खबर आहा. पूण तरी सुद्दां अजून मेरेन कसरोच दखल घेवपाची पंचायत म्हणटा ती पळयना. शोकोज नोटीस धाडली, रिप्लाय येयली, तेज्या उपरांत फुडलो हो प्रोसिजर कितें करया त्या बद्दल कॉर्डिनेट करपाचें. एज्युकेटरांक प्रोटेस्टर कोण करता तांकां कॉर्डिनेट करया, तेंची बाजू विचरोया. हे पंचायतीक अजून मेरेन म्हटल्यार पडलेलें ना. पंचायतीन सगळें जाता हरशीं. आतां समज जर तेंच्यांनी समज शोकोज नोटीस घातली, तेंच्यांनी रिप्लाय केली, आमच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक शोकोज नोटीस पंचायतीन धाडली, तेंच्यांनी रिप्लाय धाडली, अशी रिप्लाय येयला. तर फुडें कशें कितें प्रोसिजर करया त्या पंचायतीन आमच्या लोकांक विचरोवन आमकां कॉर्डिनेट करून फुडें प्रोसिजर आमकां वचोंक मेळटा. पूण त्या हितून ती आमकां सहायता दिना. तशेंच पंचायतींच्या मेंबरांचे आमकां खुबशे जाण म्हणटा, म्हणजे पंचायती मेंबर जे आहा पळय पंच मेंबर, तेंच्यांनी सुद्दां म्हटलां की आमी गांवा वांगडा आहा, आमी गांव राखपाक आमी तुमच्या वांगडा सपोर्टान आहा. पूण ते हे हाऊस ऑफ अभिनंदन लोधाच्या प्रोजेक्टा विरुद्ध आहा का, ह्यो एक मोठो प्रश्न आहा. जर ते ह्या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाच्या प्रोजेक्टा विरुद्ध जर आसलेले जाल्यार हांगासर आमकां लोकांक सपोर्ट करपाक येतले आसले. लोकांच्या आयज दुख्खा जी आसा ती समजून घेवपाक येतले आसले. 96 डेक हे पावचेच नासले. येदो व्हडलो प्रोटेस्ट ह्यो 96 डे केन्ना जावचोच नासलो. आतां आमकां कळना की फुडें कितके दीस वयतलो तो. पूण मेन आमचो उद्देश इतकोच आहा की ह्यो बेग्यानच्या बेगीन लोधा प्रोजेक्ट जो मेरेन स्क्रॅप जायना तो मेरेन आमचें एज्युकेशन सोंपचें ना. हांगासर कितके जाण आसूं, 2 जाण आसूं, 5 जाण आसूं, 50 जाण, 100 जाण आसूं, पूण ह्यो एज्युकेशन आहा तो चालूच उरतलो. लोक थकचे ना, रावचे ना. जो मेरेन प्रोजेक्ट ह्यो बंद पडना न्हू तो मेरेन आमची जी जिद्द आहा पळय ती सुटची ना. आमी ह्यो प्रोजेक्ट जो आहा पळय तो स्क्रॅप करिसर आमी उठचे ना. तुमी काम आहा, खूब काम आहा. म्हणजे तो टायम आहा की कितलोय ठाम आहा, श्योर. कितलोय तेंप फॉर्म आहा. हांगासर सारखे कायम बसतले आणि कितले लोक उणे पासून जाले त्या प्रमाणे म्हणटा 2 जाण जाले, 5 जाण जाले, तुमी हांगासर बसतले. आमचे फाटल्या 2 वर्सां पासूनच प्रत्येकाचो म्हणजे तेन्ना थोडेच जाण आसले, तेज्या उपरांत इल्ले 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 हे आंदोलन वाडत गेले, लोकांक मदीं अवेअरनेस जायत गेली आणि 1 दीस ते 96 डे म्हणजे 5 एप्रील न्ही, 5 एप्रिलासून आतां मेरेन आणि ह्यान फुडें आमचें हें एज्युकेशन जें आहा पळय, म्हणजे हो प्रोटेस्ट जो आहा पळय तो चालू आहा. पूण ही जी सुरवात आहा, हळू जी सुरवात जाल्ली आहा पळय न्हू ती खंय ना खंय तरी एका टप्प्यार आमची थारतली. ही सुरवात आहा पळय ती थारतली आनी ती थारतली केन्ना, जेन्ना ह्यो प्रोजेक्ट जेन्ना बंद पडटलो पळय तेन्नाच थारतली. आमचो फूल निर्णय आहा, आमचो फूल ठाम फॉर्म आहा आमी आमच्या हेचेर की ह्यो जो प्रोजेक्ट जो आहा तितून सगळी इल्लिगॅलिटीज आहा. जशें म्हटलें की आमचे टेनंटेड प्रॉपर्टी आहा तितूनसून जी जल स्रोत येता, आमची वॉटर बॉडीज आहा त्यो सगळ्यो कनेक्टेड आहा. त्या भायर बायोडायवर्सिटीचे एनवायरमेंटाचे हांगासर सद्या नाशाडी जाल्लेली आहा, वॉटर एक्सट्रॅक्शन जाल्लेलें आहा. परत EC हेंची क्लियरन्स ना, ते फुडें कळटलेच तेंचे, म्हणजे जेन्ना तो मुद्दो येतलो पळय तेन्ना जातलेच. पूण ह्यो सगळ्यो इल्लिगॅलिटीज आमी दाखयल्लेल्यो आहा तांकां, आमच्या ज्यो बॉडीज आहा, ज्यो ऑथॉरिटीज आहा तांकां दाखयल्लेलो आहा
फक्त एकूच आहा की तेंचे कडसून कितें ना कितें तरी एक निर्णय येवपाक जाय आमच्या खातीर की बाबा ह्या मुद्द्या खातीर ह्यो प्रोजेक्ट जो आहा तो सद्या खातीर स्टॉप उरतलो, बंद पडटलो, कितें तरी जावंक जाय. तेंच्यांनी जर जो मेरेन दिना तो मेरेन आमी उडचे ना आनी तो मेरेन आमी म्हणटा ते ह्या सरकारा खातीर एक सारके म्हणजे फॉर्म रावतले की ह्या जो मेरेन सरकार निर्णय घेयना तो मेरेन हें जावचें ना. सरकारान निर्णय घेवपाक जाय आनी जर सरकार निर्णय घेयना जाल्यार सरकाराचेर आमचे जे लोक आहा ते कसो निर्णय घेतले ते फुडल्या इलेक्शनाक बीन तांकां धडो शिकतले ते तांकां बीन कळटले. जुलयाचे तुमची ग्रामसभा शेड्यूल आहा, तुम्ही डिमांड केलेलो आहा तो जाता तितल्या बेगीन तुमची ग्रामसभा घेवची म्हणून. आमी ते उलयला सेक्रेटरी कडेन, तो म्हणटालो बेगीनच घेवया आनी रोखडी डेट अनावन्स जातली केन्ना ग्रामसभा आसतली ती. तो तुम्ही पंचायतीक दारेर परतून दवरपाक जातलेच न्हू, जातलेच. आतां आमी फर्स्ट जेन्ना ग्रामसभा जाली जेन्ना आमी तांकां सगळे आमचे मुद्दे मांडले तेज्या उपरांतूच तेंच्यांनी सांगलेले की ह्याच दिसा शोकॉज वयतली, त्याच दिसा अमकें जातलें, त्याच दिसा अमकें जातलें, पूण ते 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 त्या वेळान जावंक ना. तुमकां जाय तशें जावंक ना, आमकां जाय तशें आमच्या पंचायतीन बॉडीन दिवंक ना. वयल्यान तेंच्यो दुसऱ्योच गजाली आसता. फाटीं आमचें एक इन्स्पेक्शन आसलें, जी डेप्युटी सरपंच आसली बीबी आयशा मागोड, इन्स्पेक्शन आसलें कसलें, जो 176/1 कंपाऊंड वॉल आहा पळय तेजें इन्स्पेक्शन आसलें. जाल्यार ही भायर येवन इन्स्पेक्शन जावन ही स्वता इन्स्पेक्शनाक आसली, प्रेजेंट आसली, इन्स्पेक्शन बी सगळें केलें जाल्यार भायर येवन हिनी रिपोर्टराक जी बायट दिल्या पळय ती सामकी म्हणजे असण्यास्पद. कोण आसतलो इन्स्पेक्शन जाला कितें आनी ही बायट कितें दिता, ही सांगपाक लागली ना ते ट्रेडिशनल पाथवेज आहा पळय तेजे इन्स्पेक्शन जाल्लेले आहा, ज्यो वाट्यो आहा पळय मोकळ्यो केल्लेल्यो आहा. इन्स्पेक्शन सांगला कोणाचें, तूं इन्स्पेक्शनाक येयल्या खंयच्या आनी तूं सांगता खंयचो मुद्दो तें तांकां खबर नासता. खंयच्या मुद्द्या खातीर येयले आनी खंयचो मुद्दो सांगप तो तांकां खबर नासता. म्हणजे ह्या लेवलची हेंची मेंटेलिटी आहा ह्या पंचायतीची बॉडीची. हे म्हणटा पळय आमी गांवा वांगडा आहा, गांवाक सपोर्ट करतले, ते कळोंक जाय न्हू हेंचे कसो सपोर्ट आहा तो. गांवाक सपोर्ट आतां गांव थंयसरूच येवन बसतलो, तो हांव जो हरिनंदन लोधा हांगा पळय तो गांव एक थंयसरूच येवन बसतलो. त्या गांवाक सपोर्ट का हांगासर बसला तो गांव का तुमचो सेपरेट खंयचो गांव आहा तें मातशें हेंच्यांनी नोटिफाय करप, ह्या पंचायतीन नोटिफाय करप, आमकां सांगप की आमी स्पेसिफिकली ह्याच गांवाक सपोर्ट करता. तो खंयचो गांव तो तेंच्यांनी सांगप आहा, आमकां खबर ना तो, अशें आमचें आहा. खंयच्या गांवा तुमकां सांगचें म्हणटा गांव एक असो आहा जो आमच्या विरुद्ध आहा, लोधा वांगडा आहा, लोधाच्या विरुद्ध आहा आनी थोडे फुटके आहा. आसा ना तेवूय कळना, ते मोदी आहा, ते मोदी आहा तेवूय कळोंक जाय न्हू. हे हेंच्यांनी सांगूंक जाय आमी बाबा ह्या गांवा वांगडा आहा म्हणून सांगूंक जाय न्हू. पूण ते सांगीत ना अजून, गांवा वांगडा आहा खंयचो गांव तो सांगूंक जाय हेंच्यांनी न्हू. तर गौरेश आतां जंतर मंतर वचपाचें आहा तुमचें, तर तुमी वयतले जंतर मंतर, तुमी वचपाचें आहा, तर कितें एक्सपेक्टेशन आमचें अशें आहा की आमी जे आमकां थंयसर लोक आमकां सपोर्ट करपाक येतले आमी तशे कॉन्टेक्ट केल्लेले आहा आनी आमकां खूब आशा आहा, आमकां खूब होप आहा. आनी थंय जो जंतर मंतर आहा असो एक लोकेलिटी आहा ती ज्या जाग्यार कंटिन्युअसली प्रोटेस्ट चालू आसता. कंटिन्युअसली कोणाचे कसले मुद्द्याचेर 10 जाण 12 जाण 50 जाण 20 जाण 100 जाण हजारांनी लोक बसता थंयसर आनी आमचो एक बारीकसो प्रोटेस्ट आमी घेवन वयता. म्हणजे आमी अशें म्हणिना की आमचो बारीक प्रोटेस्ट, पूण आमच्या खातीर एक व्हडलो मुद्दो आहा. बाकी आमच्या परस केदे खूब मोठे मुद्दे आहा आमच्या हितून दुसऱ्या स्टेटींनी, आमच्या ह्या स्टेटीन सुद्दां व्हडले मुद्दे आहा. पूण आमचो ह्यो मुद्दो आमी एक घेवन थंयसर वयता. आमी आमचे खूब रिक्वेस्ट आहा सगळ्यां कडेन, मिडिया हावजीस कडेन, तशेंच बाकीचे पॉलिटिशियन जे आमकां अजून मेरेन पळय दिला, आमकां सपोर्ट करून दिला, तांकां सुद्दां आमी रिक्वेस्ट करता की तुमी थंयसर येवन आमकां सपोर्ट दाखोवचो. तुमचे जे कॉन्टेक्ट आहा तांकां कॉल फिरोवन तुमी तांकां कॉन्टेक्ट करून आमकां थंयसर सपोर्ट करपाक त्या वेळा खातीर तितक्या टायमा खातीर तुमी येवपाचे आनी आमकां सपोर्ट दाखोवपाचो. इतकेच आमची एक मागणी आहा, एक रिक्वेस्ट आहा. आनी सक्सेसफूल जावचो आमचो ह्यो प्रोटेस्ट आहा पळय. फाटीं आमकां पणजे सुद्दां हाडयले, पणजे वचपाक आमकां रायट ना, आमकां डिटेन केले लोकांक, जाणटी बायलांक व्हेली, दोतोराक गेलो, आमच्या स्वप्नेशाक आमकां जे सपोर्ट करता तांकां व्हेले
पणजे वचपाक आमी जेन्ना कंप्लेंट करपाक गेले, आमी भितून कंप्लेंट घेवन गेले पोलीस स्टेशनान, तेन्ना तेंच्यांनी सांगले की आमी तुमची कंप्लेंट घेवंक शकना, तुमचे कडेन परमिशन. हांवें म्हटलें पणजे येवपाक परमिशन जाय, पणजे येवपाक परमिशन जाय काय म्हणून विचारले. ना म्हणपाक लागले परमिशन न्हू, तुमकां प्रोटेस्टाक करपाक तुमकां परमिशन नाका आसलें काय म्हणून विचारले. आनी म्हणलें ते म्हणलें तुमी इन्व्हेस्टिगेट करा, पण आमची म्हटलें FIR पयलीं म्हटलें घेया. ना आमी घेवंक शकना म्हणपाक लागले. अशें आमकां जाल्लेलें आहा. आमच्या स्टेटीन, आमच्या राजधानीन आमकां वचपाक, ते बीन 18 जुनाक रेव्होल्युशन डेक आमकां वचपाक आमकां आडयला. तेच्या खातीर आमी आतां फुडें वचपाचें थारयला 100वा दीस जंतर मंतर. तर गौरेश तुमी म्हणटा कितें आयज गोंयकार गोंयांतूच परकी जालोलो आहा. सारकें जालात न्हू. भायले लोक येवन आमच्या गांवाचेर नाशनपट्टी करता, आमचे सगळे ग्राम आमचो कब्जा करून आपली हुकुमशाही करता. ज्यो ह्यो लोकल बॉडीज आहा, लोकल पंचायत आहा, जावं लोकल ऑथॉरिटीज आहा, ते ह्या गांवा खातीर, ह्या आमच्या गोंयच्या लोकांक खातीर, पूण आयज ते तेंच्या ताब्यान गेल्लेले आहा. ते आपल्याक जाय तशी फायली धाडटा, हे सायन मारता, दिता, करून घेता आपली कामां. पंचायतीक खबर आसता थंयसर कितें जालां, कसलें कितें क्लब हावस येता, बीच येता. तेंचो जर डेव्हलपमेंट प्लॅन पळयत जाल्यार वेडिंग वेन्यू म्हणून आहा, मिनी गोल्फ म्हणून आहा. पूण त्या डेव्हलपमेंट प्लॅनान तेंच्यांनी मेन्शन केल्लेलें आहा की ह्यो मिनी गोल्फ, ह्यो वेडिंग, प्रायव्हेट फॉरेस्ट, बीच, आर्टिफिशियल बीच, क्लब हावस. म्हणजे तुम्ही म्हणटा पळय ते आमचे नॅचरल फॉरेस्ट आहा पळय ते नश्ट करून आर्टिफिशियल फॉरेस्ट, ते प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणटा ते. तेका नांवां दिवप आनी असली नांवां दिवप, तशी नांवां दिल्ली आहा. नांवां दिवप. वेडिंग वेन्यू, मिनी गोल्फ भितून आहा तेंचो. मिनी गोल्फ गोल्फ खेळटले बीन थंयसर. म्हाका दिसता कोण आतां ज्या मंत्र्यांची सेटिंगा भितून आहा ते म्हाका दिसता येवन ते खेळटले. आनी तो प्रोजेक्टूच एक्चुअली म्हणला की बारीक लोकांक म्हणून, आनी थिंगा गोल्फ आसप, आर्टिफिशियल बीच आसप, प्रायव्हेट फॉरेस्ट आसप, म्हणजे दाखोवप एक आनी करप दुसरें. एफोर्डेबल हावसिंग स्किमी थ्रू जर तेंच्यांनी हे जाल्लेलें आहा, हांव अशें म्हणना की जाला, जर जाल्लें आहा जाल्यार जे कोणी एफोर्डेबल केला आनी ते थंयसर येवपाक सोदता न्हू, जाल्यार तांकां हांव म्हणटा ती खरेंच एफोर्डेबल हे लोक. तांकां एफोर्डेबल, तांकां एफोर्डेबल म्हणून ते हांगासर येता, आपली जशी कशी शॉक आहा पळय ती भागयता आनी ह्या गांवाचेर, ह्या आमच्या प्लॅटूचेर कब्जा करता आनी गांवाची नासनपट्टी करता. आतां आमी अहें आयकलें की जो हाऊस ऑफ अभिनंदन लोध आहा, प्रोजेक्ट आहा, तेंचे प्रोपोनंट आहा पळय ते तुमच्या लोकांक थोड्यांक आमिशूय दाखयता म्हणून, थोड्यांक खंय एकाय धाडले बारीक कितें तरी धाडले म्हणून. तर तुमकां कितले इम्पॅक्ट जातलो तो तुमच्या एज्युकेशनान? मेन म्हणजे आमच्या आतां गांवांतसून जर कोणाकूय जर ते आमीश दाखयता आनी जे गांवांचे थोडे जे लोक आहा, हांवें पयलींच सांगलां तुमकां, जे लोक थोडे अशे आहा की त्या प्रोजेक्टा विरुद्ध आहा आनी तेज्या समर्थानूय आहा. सगळे लोक एक सारखे ना, ओपोज सगळेच लोक ओपोज ना, तेंच्या वांगडा सपोर्टानूय आहा. मेन म्हणजे आमची पंचायत बॉडी जी आहा पळय तेंच्या सपोर्टानूच आहा न्हू, जाल्यार आजून इतके मेरेन जावचें नासलें. जर ते समज जर आमीश दाखयत आनी लोक जर तांकां बळी पडटा, हांव तांकां लोकांक कोणाक काय म्हणिना, तुमी घेया, तुमी चला, वारी करता करा, पूण ह्या प्रोजेक्टाक जर गांवाक नासनपट्टी जाता, नाशाडी जाता, गांवाचें जर नुकसान जाता आनी ते जर पयशे घेवन तुमी जर तुमची वारी करता आनी तुमी म्हणटा की आमी वारीक वचोन हें करतले, जाल्यार देव कितें तें तुमकां पळोवन घेतलो. देव सुद्दां चिंततलो की आपूण बाबा ह्या लोकांक खरेंच हांकां आशिर्वाद दिवं काय कितें तें. कारण की एका वाटेन एक जी जनता आहा ती हांगासर आशेन आहा की एकदां ह्यो प्रोजेक्ट बंद पडो, आनी एक दुसरी जी जनता आहा ती हेंचे कडसून कितें मेळटा जाल्यार घेता आनी आपली कितें आहा तें भागयता, म्हणजे वारयेक वचप जावं आनीक कितें. हांव तांकां कांय म्हणिना, पूण कितें आहा दुसऱ्या वाटेनूय जी दुसरी बाजू आहा पळय तांकां चिंतप. दुसरे लोक आहा जे सपोर्ट करूंक शकता, पूण ह्या प्रोजेक्ट वाल्यां कडसून जर तुमी घेवन आमकां जर लोकांक दाखोवंक सोदता, तुमी जर एडवर्टिजमेंट तेंची घालता आनी तांकां दाखोवंक सोदता जाल्यार आमकां खंय ना खंय तरी हेजी खंत दिसता, आमी हेजो निशेध करता. अशें तुमी घेवप न्हू एक्चुअली. हितूनच आमकां गमता न्हू की आयज जें कितें गोंयान घडटा आनी मेन म्हणल्यार आमीच गोंयकार तेजे आमीच गोंयकार आहा पळय तो गोंयकाराचो दुश्मन जावन पडलेलो आहा मेन म्हणजे.
मेन पयशा खातीर आनी एक एक थोड्या खातीर म्हणजे थोडे ते तितक्या पुरतीच जो खुशी आहा पळय त्या साधून घेवपा खातीर आयज आमी बळी पडटा. पण गौरेश आतां त्याच हेजेर एक लिंक करतलो म्हणत जाल्यार इलेक्शन लागीं पावलेलें आहा. तर इलेक्शन लागीं पावलेलें म्हणजे आमी म्हणटा की तें चेंज जाय, कित्याक वयता थंयसर प्रोटेस्ट जालेले आहा. पूण दोतोरांचो जशें सांगलेलें आहा की आमी एक येयना, गोंयकार एक येयना, दुसऱ्या गांवांतले डिफरंट एजिटेशन करता पूण एक येयना, एका प्लॅटफॉर्माचेर येयना. तर कितले पासून डिफिकल्ट जातलें चेंज जावपाक? कित्याक लागून समज तर तुमी ह्या सरकाराच्या विरोधान झगडटा, हो सरकार तर परतून येयलो जाल्यार म्हाका दिसना ह्या प्रोजेक्टाचें आनी कितें जातलें म्हणून, म्हणजे तुमच्या फावरान जातलें म्हणून. तर समज तर होच परतून येयलो मागीर कितें? आमचें कशें आहा मेन म्हणजे ह्यो जो सरकार जर उडयतलो जाल्यार पयलीं म्हणजे लोकांक एक येवपाक जाय आनी लोक जर एक येतले जाल्यार पयलीं म्हणजे जे ओपोजिशन जे आहा पळय तेंच्यांनी एकजूट रावपाक जाय. एकलोच कंट्री वन ऑन वन जर फायट जाता प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीत जाल्यार ही जी सरकार आहा पळय ती ह्या इलेक्शना भितर मोकळी जाता. कारण सरकाराक सुद्दां खबर आहा की वन ऑन वन जर फायट जाय जाल्यार ही टिकपाचीच ना, कशी टिकची ना. तेच्या खातीर ते जे आहा पळय त्यो आतां सध्या अळमी फुडोवन दवरलेल्यो आहा. तूं एक राव, तूं राव, हे सरकारूच तांकां फंडींग करता. आनी जसं सरकार म्हणटा मशरूम म्हणटा पळय ते मशरूम तेणीच रोयलेले आहा, तेंच्यांनी रोवन दवरलेले आहा. पूण हेका बाकीच्या लोकांनी बळी पडोंक जायना. जो कोण मनीस बरो आहा पळय तेका निवडून हाडपाचो आनी तेकाच ह्या सरकारा विरुद्ध उबो धरपाक जाय आनी तेका सपोर्ट करून आमी फुडें हें करपाक जाय. ना जाल्यार जर ह्यो सरकार फुडें रिपीट जालो जाल्यार आमचो कारापूर ना म्हणिना अख्ख्या गोंयान जे प्रोजेक्ट अजून मेरेन येवंक ना ते तसले प्रोजेक्ट हांगासर येतले आनी नासनपट्टी जातली म्हणजे जातलीच. कारापुरान ह्यो सध्या आमी एकूच लोधा प्रोजेक्ट पयला पूण बाकीची आनीकूय जागा आहा कारापुरान. थंयसर सुद्दां व्हडल्या मोठ्या प्रमाणेन मोठ्या संख्येन ह्या हावज ऑफ अभिनंदन लोधाचो बापूय सुद्दां येवंक शकता. तो दिसता पळय तुवें आतां एक बरें हें दिलें म्हणून जाल्यार हें दिसता तुका ह्या आमच्या पॉलिटिकल पार्टी तुजें ऑपोजिशन म्हणलें पळय ते हेंचेच मोतीन वयतलें काय म्हणून कितले पार्टी सांगलें जाल्यार तेंचे मोतीन वचना. तो दिसता तुजें तरी आयकोन तेंच्या मोतीन वयतलें आनी ते तरी एक रावतले जे गोंयकारांक जाय, सगळ्या गोंयकारांक जाय ते करतले. आतां लग्न आसा पळय लग्न सगळ्यांकूच जावपाक जाय. तशें इलेक्शनूय न्हू, इलेक्शनाक जेन्ना रावता पळय तेन्ना तेंकां कितें दिसता आपुणूच न्हवरो जावया, आपुणूच जिखतलो तशें हेंचें जाता. पूण हांव हेंकां सगळ्यांक सांगता की तुमी बैठक घेया, सगळे बसा एकी कडेन, च्या पाणी घेया, कितें तुमकां घेवपाक जाल्यार तेवूय घेवन बसात, एकदां सॉर्ट आवट करा, एकी कडेन रावात आनी मेन फोकस एकच की ह्या सरकाराक उडोवंक जाय. ह्या सरकारान जी आतां नाशणपट्टी केल्लेली आहा ही ह्यान फुडें जावंक जायना. ते कितें करता थोड्यांचें कशें आसता की तात्पुरती घेता, कितें मेळटा जाल्यार फंडां घेता आनी मागीर परत तेंच्याच नांवान गाय घालता. हे जावंक जायना. गोंयकाराचें आतां तशेंच जालेलें आहा, एक फॅशन कसो जालेलो आहा सारकें. परत मागीर तेका आतां कितें करप, कितें आहा पळय तें घेवप, आपल्याच्या फायद्या पुरतें घेवप आनी मागीर ताकाच गायन मारप. सारकें. पूण मागीर गाय मारता म्हणत जाल्यार मागीर तो गांव बा नश्ट करून जालो काबार. तें म्हणून जाता सगळें, म्हणजे अशें येता न्हू मागीर सगळें. आनी कितें आतां प्रोजेक्टूच न्हू, आमी सध्या ह्यो प्रोजेक्टूच पळयता. फुडें गांवान आनी खूब कितें येवंक शकता जे ना पळय, म्हणजे जे म्हणजे कितें म्हणटा ताका इल्लिगल जे धंदे आसता पळय. आतां कोस्टल बेल्टान तुमी पळयतात सगळे काबार जाले. थंयसर टाउनशीप प्रोजेक्ट बीन येयल्लेच आहा. त्या भायर बाकीचे इल्लिगल म्हणजे तस्करी करप, मारामारी, मागीर प्रॉस्टिट्युशन वर्क तशें सगळें आसता भितून. ते सुद्दां ह्या आतां गांवान आमचो हो मदलो भाग गांव आमचो कारापूरचो ह्या सुद्दां वाठारांत येतले. मेन जो मोपा एअरपोर्ट येयल्लो आहा पळय तो हेज्याच खातीर येयल्लो आहा. पयलीं एकूच आमच्या हितून गोवा सिटीन एकूच दाबोळे एअरपोर्ट आसलो. पूण आतां ज्या प्रकारे ही जी सगळी लायन जी आहा पळय म्हणजे मोपा म्हणजे पेडण्यान थंयसर पेडण्यान पडलो, मागीर हेवटेन येयलो बिचोले, म्हापसा आनी थिवे म्हूण हे सगळी जी आतां लायन जी डेव्हलप म्हणजे कशी कॉन्क्रीट जंगल जे जाता पळय तो मेन मुद्दो ह्या मोपा एअरपोर्टाचो ह्योच दिसता की ह्यो सगळे कॅप्चर करप. म्हणजे
जितको लोकांक लागीं नजदीक जाता एअरपोर्टार पावले हांगासर भितून गांवांत पावले, फ्लॅट घेतले, रावले. मागीर आनी खंयसर हांगासर कितें जागा घेतली थंय घेतले घरा. हे तेंच्यांनी म्हाका दिसता मेन उद्देश होच. म्हणजे तो मोपाचे जे पळय लोक उलयताले हय. की मोपाक लागून हिंगा आमचें गोंय काबार जातलें म्हणटा पळय तें आतां सुरवात जालेली आहा. सारकें. आनी- फाटीं तो राखणदार सुद्दां येयल्लो पळय, तेणी सुद्दां सांगलेलें की हो मोपा एअरपोर्ट आहा पळय तो गोव्या खातीरूच न्हू, तो जो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आहा पळय, जो आमचो कोंकण म्हणटा, कोंकण कोंकणाचो भाग, बेल्ट. हय, तेंकां सुद्दां इफेक्ट जाता. कारण की तो एक इजियस्ट पॉयंट बाकीच्या लोकांक येवपाक. कनेक्टिविटी. हय, कनेक्टिविटीक एक इजियस्ट पॉयंट. सोमते पावले, कित्याक दाबोळी एअरपोर्ट मातसो फुडें पडटा. ह्यो आतां मोपा म्हणटकूच सिंधुदुर्गाक लागीं, पेडण्यासून लागीं न्हू तो. पण तेवटेन पावले तुमी हय. हांगासर सिंधुदुर्ग म्हणजे Border मालवण, वर दोडामार सगळे कडेन पावले तुमी. हं. आनी तशेंच हेवटेनसून तेंच्यांनी आतां कॉन्क्रिटायज केलेलें आहा सगळे कडेन. म्हणटकूच म्हाका दिसता की प्रत्येक जे आहा पळय तार, कनेक्टिविटी हे झोन आसा. लोधा प्रोजेक्ट, मोपा एअरपोर्ट, ज्या प्रकारे आतां थिवीम कॉन्स्टिट्युएन्सीन जे कशें रोड वायडनींग रोड वायडनींग आनी बाकीचे जे प्रोजेक्ट येता पळय ते सगळे कनेक्शन जाल्लेले आहा. आनी ह्या सगळ्यांचो एके लायनीन करता त्या सगळ्यांची स्टडी करून गव्हर्मेंट सुद्दां करतना कशें वांगडाच वचना, एके लायनीन. एक 2012 वयतले, मागीर स्टेप बाय स्टेप पयलीं खंयसर या, हांगा या, मागीर थंय या, मागीर थंय या. मागीर आमकां कळटा बाबा हे हितून हे आहा, भागीदार आहा. देव बरें करूं. हय, थँक्यू.